गेल्या आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू आहे। राज ठाकरे यांनी देखील ज्या 21 मुलांनी आपले प्राण गमावलेले आहेत त्यांची यादी वाचून दाखवली। अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी इथं बोलून दाखवली। आता संघर्षाला सुरुवात झाली आहे आणि भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष आहे असं उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांना संबोधन करताना बोललेले आहेत। मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी सध्या इथं जमलेली आहे। तरुणाई कान देऊन ऐकतेय। ठाकरे बंधू काय बोलतात याकडेच राज्याचं लक्ष लागलं होतं। अखेर ठाकरे बंधू विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतायत। तुमच्या एकजुटीची नोंद ही सुवर्णाक्षरांनी आपल्या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये केल्याशिवाय कोणी राहणार नाही। मी तुम्हाला परत एकदा वंदन करतो। फक्त आता आलेली ही जाग जाऊ देऊ नका। सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करू नका। देशाची शक्ती काय असते हे दाखवून दिलेले त्या देशाला पुन्हा कोणालाही कमजोर करू देऊ नका। सर्वांना धन्यवाद, शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्याला नम्र विनंती आहे, राष्ट्रगीत झाल्यानंतर इथे अनेक महिला सर्वांची घेऊन आपण एवढं मुंबईच्या सर्व पोलिसांचे आभार मानतो की त्यांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं। मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमध्ये फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं। त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय। धन्यवाद। ठाकरेंच्या विजयी सभेमध्ये नुकतंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं भाषण झालेलं आहे आणि त्यानंतर आता राष्ट्रगीत सुरू आहे। देशभर तरुणाईनं वणवा उठवला आणि भाजपाविरुद्ध भारत असा मोठा संघर्ष इथं बघायला मिळाला। अन्यायाविरोधात अशाच पद्धतीने आवाज उचलत रहा असा संदेश यावेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या वतीने दिले। आपण पाहतोय हजारो किंबहुना लाखोंच्या संख्येने इथं मोठ्या प्रमाणात तरुणाई या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झाली होती गेले 20, 21, 22 दिवस आणि या आंदोलनाला एक मोठं यश मिळाल्यानंतर आज शिवाजी पार्क परिसरामध्ये ठाकरे बंधूंकडनं या विजयी सभेचं विजयी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधानांचा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर आंदोलन होणार असं सांगितलेलं होतं, मात्र त्यानंतर जेव्हा प्रधानांनी राजीनामा दिला त्यानंतर याच आंदोलनाचं रूपांतर विजय रॅलीमध्ये करण्यात आलं आणि आपण पाहतोय पूर्ण रस्ता हा जाम झालेला आहे। किती मोठ्या प्रमाणात नागरिक आणि तरुण या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि या जल्लोषात सहभागी होण्यासाठी उतरलेत हे आपण पाहतोय। या संपूर्ण विजयी रॅलीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाच्याही हातामध्ये पक्षाचा झेंडा नाहीये किंवा इतर कोणताही झेंडा नाहीये। इथे दिसतोय तो म्हणजे फक्त आणि फक्त तिरंगा। जेव्हा व्यवस्थेविरोधात असा ठोस आवाज उचलला जाईल त्यावेळेस व्यवस्थेला झुकावंच लागेल असं एक प्रतीक या निमित्तानं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे इकडे सगळे भारतीय तिरंगे आपले तिरंगे इथं आपल्याला रस्त्यावर सर्वांच्या हातामध्ये दिसतायत। ठाकरेंच्या विजयी सभेमधले हे अतिशय सुंदर असं दृश्य या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतंय। गेले 20, 22, 23 दिवस आपण पाहतोय मोठा संघर्ष या सर्व तरुणांनी केलेला होता। जंतर मंतरवर ठिय्या आंदोलन या सर्वांनी केलं।
चलो संसदच्या माध्यमातून जेव्हा आंदोलनं झाले तेव्हा लाठ्याकाठ्यांचा मारा यांनी खाल्लेला आहे, अश्रुधुरांचा मारा यांनी अंगावर झेललेला आहे. बरं ठीक आहे, फक्त दिल्लीमध्येच नाही तर ठिकठिकाणी छोटी छोटी आंदोलनं झालेली आहेत. याच शिवाजी पार्क परिसरामध्ये गेले 3-4 दिवस आपण पाहतोय सातत्यानं संध्याकाळच्या वेळेमध्ये अशाच पद्धतीनं तरुण येत होते आणि त्यांचा उद्विग्न जो भाव आहे, त्यांचा जो उद्रेक आहे तो वेगवेगळ्या पद्धतीनं इथं मांडत होते आणि या सर्व गोष्टींना एक मोठं यश मिळालेलं आहे. मोदी शाह सर, आज जिस तरीके से यहाँ विक्ट्री रैली निकाली गई, क्या कहना चाहेंगे सर? किस तरीके से जो है कई जो सर हिंदी सर राहुल सर राहुल सर